लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी, अखेर जी.आर. आला आणि आता या जी.आर. नुसार लवकरच लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर मिळणार। तर जी.आर. मध्ये काय माहिती आहे ती सविस्तरपणे जाणून घेऊया। आपण या ठिकाणी बघू शकता, राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग 31 जुलै 2026 हा जी.आर. आहे। ज्या गरजू महिला आहे त्यांना रोजगारासाठी पिंक ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर जी.आर. मध्ये काय माहिती दिली आहे ती सविस्तरपणे बघूया। राज्यातील इच्छुक महिला व मुलींना रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी पिंक गुलाबी ई-रिक्षा या योजनेमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत ई-रिक्षाच्या किमतीच्या 20% शासन अनुदानाऐवजी आता ई-रिक्षा किमतीच्या 40% शासन अनुदान राज्य शासनामार्फत अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। सदर योजनेअंतर्गत ई-रिक्षा किमतीच्या 60% आर्थिक भार लाभार्थी यांचा असणार असून त्यातील किमान 10% त्यांचे स्वभांडवल असेल व उर्वरित रक्कम पुरवठादार कंपनीकडून बिनव्याजी द्वारे या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर मग या ठिकाणी बिनव्याजी रक्कम कर्ज या ठिकाणी 60% मिळणार आहे ज्या गरजू महिला आहे त्यांच्यासाठी। तर याद्वारे ह्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे। सदर योजनेअंतर्गत यापूर्वी पिंक ई-रिक्षा वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना देखील 20% शासन अनुदानाऐवजी 40% शासन अनुदान वाटप करण्यास मान्यता देण्यात येत आहे। पिंक ई-रिक्षा घेतलेली आहे त्यांना 20% अनुदान देण्यात आलेले होते, त्यांना आणखी 20% अनुदान देण्यात येणार आहे। पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत राज्यातील 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांसाठी 10,000 लाभार्थी संख्या ऐवजी 5,000 लाभार्थी संख्या निश्चित करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत यापूर्वी पिंक ई-रिक्षा वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना उर्वरित 20% शासन अनुदान रिक्षा खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अदा करण्यात यावे। सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे अनुदानाचे वाटप आयुक्त महिला व बालविकास पुणे यांच्या कार्यालयामार्फत अदा करण्यात येणार आहे। सदर योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी आल्यास योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे अधिकार माननीय मंत्री महिला व बालविकास यांना राहतील। तर अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा असा जी.आर. आहे। तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आहे। तर आपण त्या ठिकाणी बघू शकता। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत, गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।